प्रदान करतो। आणि आज अत्याचारी आणि लोकशाहीला संपुष्टात आणणारं भारतीय जनता पार्टीचा जो जन्म सत्तेमध्ये झाला आणि या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवण्यासाठी देशातील अनेक पक्षांनी बीजेपी विरोधात मूळ बांधली आणि त्याचं नाव इंडिया अलायन्स ठेवलं आणि त्या निमित्तानं मोदीच्या पूर्वमध्ये पहिलीपासूनच इंडिया अलायन्स होतं असं वाटतं। हा पॅटर्न देशातील आपल्या नेत्यांनी स्वीकारला आणि त्या दृष्टिकोनातून ही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी होती आहे। या निमित्तानं उपस्थित झालेले आदरणीय श्रीकांत टिटके साहेब, माजी आमदार आणि आमचे सहकारातले आमचे सहकारी आमचे मोठे बंधू भैयासाहेब टिटके, आमच्यासोबत आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संघटन महासचिव देवानंद पवार, आदरणीय जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष अमरकर साहेब, आमचे डॉक्टर अभय पाटील, प्रकाश तायडे, प्रशांत गावंडे, आमचे प्रभारी महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव शांभाऊजी कुमारकर, आदरणीय महेश गंगणे, प्रशांत वाताडे, आदरणीय आमचे युवा आणि त्यांच्यामुळे मूर्तिजापूर तालुक्यामध्ये तरुणांमध्ये काँग्रेसमध्ये येण्याचा योग वाढला ते कॅप्टन सार्थ टिटके, आदरणीय सम्राट भाऊ दिवे, आदरणीय रविभाऊ राठी, विनायक भाऊ दुलाने तालुका अध्यक्ष, सन्माननीय संजीवताई गाडे तालुका अध्यक्ष अकोल इंगारा अकोला आणि या सगळ्या आणि आमची सगळी अध्यक्ष, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, महिला काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष, शिवसेनेचे आमचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या मातामध्ये आमचे सगळे वडीलधारी मंडळी मित्र, खरं तर आपल्या देशाची लोकशाही एका कठीण परिस्थितीमधून चालली आहे आणि या कठीण परिस्थितीमधून देशाला वाचवण्यासाठी आपल्या आपल्या पक्षाचे विचार बाजूला ठेवून इंडिया अलायन्सची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, या सगळ्या पक्षांनी एक मूळ बांधली आणि महाराष्ट्रातून भाजपसारख्या लोकशाहीला न मानणारा शेतकरी विरोधी तरुणांना बेरोजगार करणारा पक्ष, महागाई म्हणून सर्वसामान्याला बर्बाद करणारी भाजप, या सगळ्या भस्मासुराला संपवण्याचा एक निर्धार आपण सगळ्यांनी केलेला आहे। मला माहिती आहे की तुमच्या भावना संचालन करत असताना आमचे तालुका अध्यक्ष बोलले, श्रीकांत टिटके साहेब बोलले, आमचे मित्र अनिल टिटके बोलले की आम्ही पुढच्या वेळेस आम्ही थोडंसं तुम्ही येता की नाही अशी भीती तुमच्या मनात होती आणि मी शब्द दिला। मला त्या दिवशी जेव्हा प्रवेश केला मी कॅप्टन टिटकेंचा आधी सांगितलं की आम्ही आता आलात तर मी जिथून मूर्तिजापूरला येईल आणि म्हणून आज जाणीवपूर्वक त्यांना मूर्तिजापूरमध्ये येण्याचा निर्णय केला। मला माहिती आहे की
जो काही सर्वे आणि जी आतापर्यंत माहिती आणि त्या लोकांची मानसिकता जी काही आहे ती निश्चितपणे इंडिया आल्याच्याच बाजूला आहे. मूर्तीच्या पोट असेही विधानसभा नेहमी काँग्रेसच्या सोबत राहिलेला आहे. 99 मध्ये मग काँग्रेसचं विभाजन झालं. सरकार क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये गेली आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये राहिले. म्हणजे एकीकडे नेते गेले, एकीकडे कार्यकर्ते राहिले, असा हा विभाजन झाला. पण पुन्हा निसर्गाने आणि ईश्वराच्या कृपेने पुन्हा आपण सगळेजण या संकटामध्ये आपण एकत्रित आलो. आपली मूड बांधली गेली आणि बीजेपीचा पराजय करणं आपल्यासाठी फार कठीण आहे असं मला वाटत नाही. जो आत्ताचा सर्वे आलेला आहे, मी अकोल्याचं मगाशी प्रेसला सांगत होतो, पुढचा खासदार या ठिकाणी विशिष्ट जागा काँग्रेसचीच आहे, म्हणून काँग्रेसचा येणार. कारण की जो सर्वे आता आलेला आहे तो सर्वे निश्चितपणे या मीडियाच्या बाजूने जातो. आणि म्हणून मी मगाशी मीडियाला सांगितलं की जसं आम्ही मागच्या काळात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा ही निवडणूक विधान परिषदेची लागली आणि त्यावेळेस पुन्हाच बीजेपीचाच उमेदवार या ठिकाणी येईल असं सगळ्यांच्या लोकांमध्ये ती मानसिकता होती. पण मला जेव्हा राहुल गांधींची पदयात्रा आपल्या विदर्भात येणार होती त्यावेळेस मी जवळपास या भागामध्ये अनेक गावात अनेक तालुक्यात गेलो, अनेक गावात पदयात्रा केली, अनेक लोकांना भेटलो. त्यावेळेस तरुणांना भेटलो, महिलांना भेटलो, शेतकऱ्यांना भेटलो, गरिबांना भेटलो आणि या सगळ्यांच्या ज्या भावना होत्या त्या भाजपच्या विरोधात तीव्र होत्या. आणि मी ज्यावेळेस लोकांच्या भावना समजल्या आणि लोकांमध्ये काँग्रेस आणि इंडिया अलायन्सनी ताकदीनं अगर निवडणूक लढली तर निश्चितपणे या ठिकाणी विजय प्राप्त होतो अशी भावना लोकांच्या मनात मी पाहिली. आणि त्यावेळेस मी आमच्या सगळ्या नेत्यांना सांगत फिरलो की आपला उमेदवार निवडून येतो. पण अनेक नेत्यांना पण विश्वास बसत नव्हता. भैया सर असं कसं होणार. मी सांगितलं की तुम्ही कसं होणार, मतदान बघाल तसंच होणार आणि मतविभाजन करणाऱ्या लोकांचा उपाय या ठिकाणी चालणार नाही. कारण की लोकभावना इतक्या तीव्र आहे. या सत्तेमध्ये बसलेली लोक यांना शेतकऱ्यांचं घेर देणं आहे. आज सोयाबीन संपला, कापूस संपला, तूर संपलं, पण अजूनपर्यंत दुष्काळ जाहीर करायची सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही. जे काही 40 तालुके घोषित केले ते पॉलिटिकल केले आणि अजूनपर्यंत पत्ता नाही. विमा कंपनीला सरकारने आदेश दिले की 25% नुकसान भरपाई पीक विम्याच्या माध्यमातून द्या, पण विमा कंपनी नुकसान भरपाई द्यायला त्याने सरकारचा आदेश घेतल्याच्या नोंदीमध्ये टाकून दिला. कारण की ते मित्रोंच्या कंपन्या आहेत आणि मित्रोंच्या कंपन्या या सरकारला ऐकायचं कारण नाही. त्यांचा आता दिल्लीत बसलेला आहे, त्यांचं काही मिळवू शकत नाही. हजारो कोटी रुपये राज्य सरकारच्या आणि केंद्राच्या तिजोरीतून या इन्शुरन्स कंपनींना पीक विम्याच्या नावानं लुटून दिलेले आहेत. आखरी हे पैसे आपल्याला सांगतात की आम्ही 1 रुपयात पीक विमा केला. आज 1 रुपयाचा पीक विमा केला, उपकार केला नाही. एकीकडे महागाई वाढवली, तुमचे पैसे पुन्हा लुटले आणि ते तिजोरीत घेऊन गेले आणि तेच पैसे पीक विम्याला भरले. ते तुमच्याकडून पैसे घेतले नाही असं नाही आहे. काही लोकांचा भ्रम ठरतो. कारण की सरकार म्हटलं, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असतील, अजित पवार राज्याचे वित्तमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील, हे काही आपल्या घरून पैसे देत नाही. त्याच रूपाने जनतेचे पैसे घ्यायचे आणि त्याची जनतेसाठी उपयोग करायचे, त्यांची उधळपट्टी करायची हे सरकार ठरवतं. आज राज्यातलं सरकार जनतेच्या ग्रामाचा पैसा लुटून त्या पैशाची अक्षरशः उधळपट्टी करते. मोठ्या प्रमाणात हातात झालं या वर्षाला, कारण की या वर्षी कापूस पण पाऊस कमी पडल्यामुळे
कापसाची वाढ झाली नाही, तुरीची वाढ झाली नाही, तुरी तशाच जागेवर उभ्या आहेत. आणि आता काही परतीचा पाऊस आला नाही तर तूर पण होणार नाही आणि कापूस पण होणार नाही. सोयाबीन तर गेला म्हणजे एकराला आता आपल्याला एवढेच मध्ये पाहिलं तर एकाच मिनिटं घेतो, तर ते सांगायला पण जमत नाही, खर्च पण निघणार नाही. आणि अशा या परिस्थितीत शेतकरी हताश झाला, मोठ्या प्रमाणात आत्महत्या सुरू झाल्या. मी मगाशी सांगत होतो की शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये, या संकटातून आपण बाहेर निघू. आपण निश्चितपणे काँग्रेस तुमच्या पाठीशी राहील, इंडिया राष्ट्र तुमच्या मागे राहील आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका ही आमची राहणार आहे. या पद्धतीची भूमिका मगाशी मीडियासमोर मांडली, मी आपल्यासमोर मांडतो, आपण पण शेतकऱ्यांच्या समोर मांडतो. कारण की आपण जेव्हा आता संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत जातो, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो, तर शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज. आता शेतकऱ्याला आपण धीर दिला नाही तर कर्ज घेतलेलं कसं परत करायचं आणि आता पुढचं पूर्ण हे वर्ष कसं चालवायचं, शेतकऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. जमिनीत ओल नसल्यामुळे जमा होऊ शकत नाही, जमिनीमध्ये ओल नसल्यामुळे आता गहू होणार नाही, कुठलंच पीक आता पुढच्या काळात गुंतवणूक शेतकऱ्यांना दिसायला नाही. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्याला धीर द्या. सरकारशी आम्ही 2 हात धरून विधानसभेचे अधिवेशन आता आम्ही जाहीर केलं. त्या पत्रमध्ये काँग्रेसच्या वतीनं त्याबाबतचं आणि शेतकऱ्यांचं संकट आलं त्याच्याबाबतचे मोर्चे आणि केल्या. पण असंही आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका आणि जिल्ह्यामध्ये आंदोलनाची भूमिका घेतली. पूर्ण जेलभरो आंदोलन करा, शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभा आहोत अशा पद्धतीचं एक भूमिका करा. आणि डिसेंबरमध्ये नागपूरला अधिवेशन होते आहे, या अधिवेशनाच्या दिवशी एक मोठा मोर्चा शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी न्यायचा, विधानसभेला घेरायचं. विधानसभेत आम्ही सगळेजण आहोत, आम्ही सगळी भूमिका मांडू आणि शेतकऱ्याला हे जे निष्ठूर झालेलं सरकार आहे, बधीर झालेलं सरकार आहे, आंधळ झालेलं सरकार आहे, या सरकारला शेतकऱ्यांना मदत करायला भाग पाडू अशी भूमिका आमची आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा एक प्रयत्न, त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न. आमच्या आघाडीच्या कपडाचं कुंकू पुसलं जात आहे, आत्महत्या झाली तर आयात त्या कपडाचं कुंकू पुसलं असं ते कुंकू वाचवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार आहे. आणि म्हणून या संकटाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा सरकार साथ देत नाही तर आपली जबाबदारी आहे की आपण लोकांपर्यंत पोहोचून त्याला सांभाळण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं. या आव्हाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. दुसरं खूप सारे विषय जेव्हा पुढच्या वेळेस येईल त्यावेळेस आपण त्या विषयावर चर्चा करू. महागाई असेल, भ्रष्टाचार असेल. आता या सरकारने हे स्वतः सांगतात की आम्ही ना खाणे दूंगा ना खाऊंगा, इतकं खाल्लं साहेब या लोकांनी, आता यांचे पोटं फुटायची वेळ आहे. आणि त्याने भ्रष्टाचार केला. आपण पाहिलं की भोपाळमध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं की राष्ट्रवादी पार्टी जो है ये सबसे भ्रष्टाचारी पार्टी है बहनों भाइयों. 70,000 करोड़ का भ्रष्टाचार किया है इरिगेशन में, बैंक में घोटाला किया है. 8 दिवसात पाहिलं प्रत्येक भ्रष्टाचारी लोक तिकडे. हे सांगायचं तात्पर्य असं की हे जे कथनी आणि करणी याचा फरक लोकांना कळलेला आहे. आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला लुटायचं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजात राहतो. या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण जेव्हा इतिहास वाचतो, त्यांचं कर्तृत्व वाचतो की महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुट्टीला लुटलं आणि महाराष्ट्राच्या जनतेला पोचलं. पण आज उलट झालं. आज गुजरातचे लोक देशाच्या सत्तेमध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचे हस्तक बसलेले आहेत. स्वतः राज्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये सांगितलं की आम्ही त्यांच्या हस्तक आहोत. आणि जेव्हापासून हे राज्याचे मुख्यमंत्री झाले, सरकार बदललं, पहिला प्रयत्न केला यांनी बुलेट ट्रेन सुरू केली. त्याला पैसे म्हणजे आपला वाटा 65% आणि 35% वाटा गुजरातचा. म्हणजे जास्त पैसे गुजरातला म्हणजे
केंद्रामध्ये राज्याच्या जनतेचा पैसा खर्च केला. आणि बुलेट ट्रेन कशासाठी बनवली तर बुलेट ट्रेन महाराष्ट्रातले सगळे आता डायमंड उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात डायमंड म्हणजे आपल्याला किराणा दुकानात गर्दी दिसते, सगळ्याकडे गर्दी दिसते. आणि एक डायमंड विकलं तर किराणा दुकानाच्या महिला भरायचे जे इन्कम येते त्याचं जे सरकारच्या खात्यामध्ये पैसे जातात तिजोरीमध्ये एका डायमंडनं तेवढे पैसे. आज सगळ्याच्या सगळ्या डायमंड उद्योग सुरतला नेण्याचा निर्णय केला. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये राज्याच्या तिजोरीत देणारा पैसा जो आहे तो पैसा आपल्याला कमी पडणार आहे. महाराष्ट्र प्रगत राज्य असं म्हणतो. महाराष्ट्रातले उद्योग विकासला घेऊन गेले आणि त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली. हजारो लोकांना लाखो तरुणांना नोकऱ्या देणारा सगळे उद्योग गुजरातला घेऊन गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बर्बाद करण्याचा निर्णय महाराष्ट्रातल्या भाजप इंडियाच्या सरकारने केलेला आहे. अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी एवढंच सांगतो की आता गमतीजमतीचा विषय संघटनात्मक मजबूतीनं आपल्याला सगळ्यांना पुढे जावं लागणार आहे. आपल्याला एक एक सीट लोकसभेची असेल की विधानसभेची असेल कोणाला भेटते कोणाला नाही. आपण सगळे म्हणले की काँग्रेसला पाहिजे. मी आपल्याला सांगतो की त्याचं मेरिट इथे येईल. त्या मेरिटच्या आधारावर मेरिटचे आम्ही निर्णय केले आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक संधी आपल्याला आहे आणि या संधीचं सोनं कसं करायचं ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची. तुम्ही लोक शून्यावरच जात असाल सर्वेमध्ये निवडून येत नसाल मग तुमच्यासाठी तिकीट मागायचं मला कारणच म्हणत नाही. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मेहनत करावं लागेल. मुलांनी साहेब हा आता जॅकेट आपण नाही घालायचं. फार गरमी आहे सध्या. आता मोकळ्यानं छातीनं आपल्याला लोकांच्या पुढे जायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आज जमिनीवर काम करायची वेळ आहे. आपण सांगितलं की मला अशी म्हणूनच अनेक होतो की प्रदेश अध्यक्ष आम्ही पाहिलंच नाही कुठली काम. पहिला तालुक्यात आपला प्रदेश अध्यक्ष आहे. मी तर छोट्या छोट्या गावात पोहोचलो. एक खुर्ची महत्वाची नसतं. खुर्चीच्या माध्यमातून लोकांना जोडणे महत्वाचं असतं. आपल्या प्रभात आणण्याचं महत्वाचं असतं आणि त्याच्या माध्यमातून पक्षाला मजबूत करणं आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतोय की मगाशी मी शेतकऱ्यांवरच जास्त बोललो कारण की ही दुसरा आपला तालुका शेतकऱ्यांचा तालुका आहे. आपल्या इथं जे येलो मोठ्यात नावाचा जो व्हायरस आपल्या सोयाबीनवर आलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. हे कोरडवाहू शेतीचं पीक आहे. म्हणजे आपल्याला आपण कपासी लावतो त्याला ओलीत आहे का पाण्याचं तिथं कपासी लावतो आणि जिथं आपलं संपूर्ण कोरडवाहू आहे तिथं आपण त्या ठिकाणी सोयाबीन लावतो. आता आपल्या या तालुक्यामध्ये उमा काय ते उमा बॅरेज आणि मुंसी ही जे दोन धरण आहेत म्हणजे हे तर आमचे विधान परिषदेमध्ये होतं ते मागचे लोक मंत्री होते राज्यात त्यांचंच गाव आहे ते है ना मुंसीचं. आणि तिकडे सध्या राहू सुद्धा बनवलं नाही. मी तुम्हाला सांगतो की या तालुक्याच्या फायद्यासाठी या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी तुम्हाला मुद्दाम सांगतो. मला सगळे गावोगाव माहिती आहे म्हणून मी थोडंसं एक मुद्दाम सांगितलं की या भागामध्ये कोरडवाहू शेती जास्त. या तालुक्याला खऱ्या अर्थानं पाण्याची गरज आहे. आणि उमा बॅरेज असेल किंवा आमचं मुंसी असेल ही सगळी धरणं आपल्याला करायची. आता हे सरकारचे आहे हे घोषणा करेल. मागच्या वेळेस 2019 मध्ये सुद्धा या फडणवीसांना नदी जोडो प्रकल्पाची घोषणा केली म्हणजे निवडणुकीच्या काळात केली. आता हे सरकार आता जवळपास 1.5 वर्ष सरकार हे झालं. या सरकारचं अजूनही त्याच्यात संपत्ता नाही. फरवरीमध्ये लोकसभेच्या अध्यासिका लागणार
2016च्या आचारसंहिता लागली की मग 6 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. हे सगळं आता निवडणुकाच आहे. आता आपण नोव्हेंबर महिन्यात आलो. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3च महिन्यात आता घोषणाचा पाऊस पडणार आहे. वरचा पाऊस नाही पडणार, घोषणाचा पाऊस पडेल. आणि हे सगळे जुमले हे सांगण्यामध्ये आपण पुढे कमी पडलो नाही पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही 2 धर्मांची आणि उमाबाईचा उल्लेख केला, या सगळ्या विषयावर आपण गंभीर्याने काम करू. आणि हा भाग कोरडवाहू आहे, याला ओलिताखाली कसा आणता येईल याचाही प्रयत्न निश्चितपणे आपल्या सरकारमध्ये आपण करू. आणि लोकांना मी तुम्हाला सांगतो, विश्वासाने ओरिजिनल शेतकरी आहोत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं दुःख मला जवळून माहिती आहे. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात असलेलं हे भाजप शेतकऱ्यांच्या विरोधात 3 काळे कायदे आणून शेतकऱ्यांना शेतीमधूनच उद्ध्वस्त करायचा प्लॅन या लोकांनी केलेला होता. आणि मला असे सांगितलं की पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी या कायद्याचा विरोध करून पूर्ण देशाच्या शेतकऱ्यांनी, करोडो शेतकऱ्यांनी आणि लोकशाहीच्या नंतर सगळ्यात जास्त काळ अगर कुठल्या आंदोलन असेल, त्याची नोंद असेल तर तो शेतकरी विरोधी कायदे जे बीजेपीने केले होते त्याच्या विरोधातलं हे जगात आपल्या देशातलं लोकशाहीच्या काळामध्ये आपण आंदोलन अनेक होतात. आपल्याला लोकशाही मिळाल्यानंतर अनेकदा मोर्चे निघाले, आंदोलन निघाले, महिना 2 महिन्यात आंदोलन करतात जास्तीत जास्त. पण हे वर्षाच्या पलीकडे चाललं. कोरोनाच्या महामारीमध्ये हे आंदोलन चाललं, अनेक शेतकरी शहीद झाले, पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधं त्यांच्याशी बोलण्याचं सुद्धा इच्छा व्यक्त केली नाही. आणि लोकसभेमध्ये सांगितलं हे आंदोलनजीवी आहेत, हे आतंकवादी आहेत, हे खालिस्तानी आहेत, असं लोकसभेमध्ये देशाचा प्रधानमंत्री आपल्या देशाच्या अन्नदात्याला म्हणत असेल तर भाजप शेतकऱ्यांबद्दल काय त्याची मानसिकता असेल हे स्पष्ट होते. आता राहुल गांधीजींनी जातीनिहाय जनगणनेची भूमिका मांडली. हे आपल्या संविधानामधलं आमचं बेसिक आहे. बिना जातीनिहाय जनगणना आपण कोणाला घर देऊ शकत नाही. कारण की जातीनिहाय जनगणनेमध्ये आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या 3 गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा घेतला जातो. हा कोणत्या जातीचा, हा कोणत्या धर्माचा आहे वगैरे, धर्माचा पण अलग केला जातो, तो सर्व होतो. पण या सर्वेमध्ये, या जनगणनेमध्ये, या सेन्सेसमध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या 3 गोष्टीचा उल्लेख केला जातो. आज कुठल्या समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती माग आहे हे आज केंद्राच्या सरकारला माहिती नाही. जे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये 2018 मध्ये जो सेन्सेस झाला तो मोदी सरकारने जाहीर केला नाही. 2021 मध्ये जेव्हा मी विधानसभा अध्यक्ष होतो त्यावेळेस मी ठराव पारित केला, स्वतः समोर ते रिझोल्युशन आणलं, पास केला. मग तिकडे दक्षिणेतल्या अनेक राज्यांनी आमच्या नंतर ठराव पारित केले. बिहारने केले. बिहारने त्या स्टेटचं जनगणना करून घेतली, पण त्याला व्हॅल्यू नाही. जिथपर्यंत नॅशनल सेन्सेस होत नाही तिथपर्यंत त्याला कुठल्याही मदती पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही. आपल्याकडे आरोग्य असेल, शिक्षण असेल, घरकुल असेल, व्यक्तिगत लाभाच्या अनेक योजना असेल, शिष्यवृत्ती असतील, या सगळ्या मॅचिंग ग्रँटमध्ये केंद्र सरकारचा जास्त वाटा असतो आणि राज्याचं त्याच्यामध्ये कुठे 10%, कुठे 20% असा मॅचिंग ग्रँट त्याच्यामध्ये असतो. पण केंद्र सरकार जर समजा जनगणना करत नसेल तर कुणालाही आता पुढच्या काळामध्ये घरं मिळाले त्याचा घोषणा करू करतात. ओबीसीला आम्ही वेगळे घरकुल देऊ, याला घरकुल देऊ, काही देणार ही घोषणा राहतील. निवडणुकीच्या वेळेस काहीतरी आपला जाहीर करून टाकतील आणि मग पुन्हा आम्ही जुमला केलेला होता अशा पद्धतीचं वर्णन ते करतील. आणि म्हणून जातीनिहाय जनगणनेचा प्रचार आपल्याला मोठ्या प्रमाणात करावा लागणार. काँग्रेसने विशेष करून राहुल गांधींची भूमिका स्पष्ट केलेली आहे. कारण की जिथपर्यंत जातीनिहाय जनगणना होणार नाही तिथपर्यंत या गोष्टी पुढे येणार नाही. आज बीजेपी जिल्हा परिषदच्या शाळा बंद करायला निघालेल्या आहेत. भैयासाहेब आपण वगैरे आपण पहिल्याच्या काळात सगळे जिल्हा परिषद शाळेवालेच आपण सगळे जिल्हा परिषदवालेच होतो. आता गावामध्ये जिल्हा परिषद शाळा नसतील तर आपण शिकलो करून नसतो. आणि आता गरिबांच्या आणि शेतकऱ्यांचे पोरं जे गावामध्ये राहतात
त्यांच्यासाठी जर शाळा जलापाशीच्या नसतील तर मग उद्याच्या काळामध्ये ही अनपढ पिढी करायची, आर्थिक कमजोर करायचं, जीएसटी सारखा डबल टॅक्स लावून, आणि एकदा आपण अशिक्षित झालो, आर्थिक कमजोर झालो तर आपण गुलामीकडे जे इंग्रजांची पद्धत होती त्या पद्धतीने हे लोक आपल्याला गुलामीकडे नेण्याचा प्रयत्न करतात. आज याच तालुक्यामध्ये जवळ 40 ते 50 शाळा अपात्र करून आहेत आणि हे सांगतात की आम्ही बसने लोकांकडे नेलो. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची सरकार होती त्यावेळेस निळा बसेस आपण मुलांच्या शाळेसाठी दिलेल्या, हायस्कूल वगैरे तालुक्याच्या ठिकाणी जायला. आता यांच्या वेळात तर ते योजना बंद झाली. बसेस आणल्या, एखाद्या तालुक्यामध्ये डेपोमध्ये बसेस आल्या तर त्याचा आजकाल कार्यक्रम होतो. काही तालुक्यात झाला तो कार्यक्रम, ते एसटीच्या महामंडळाचे सगळे अधिकारी येतात, हात करून लावतात नवीन बसेसला. म्हणजे आता बस नवीन डेपोमध्ये त्याचा इव्हेंट केला जातात. भैयासाहेब तुम्ही आपण एवढे वर्ष आमदार आहोत, त्या बसेसचा इव्हेंट आपण कधी केला नाही. पण आता अलीकडे बसेस आणल्या म्हणजे सरकारला वाटतं की आम्ही फार मोठा उपकार केला. म्हणजे ग्रामीण भागाची जी वाहिनी आहे तिला यांनी संपुष्टात आणली आणि त्याच्यामुळे आज मोठ्या प्रमाणात सगळ्या स्तरावर जनतेमध्ये राग आहे. आणि यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं लोकांपर्यंत पोहोचून, लोकांना समजावून सांगून, लोकांना आपल्या प्रभाव आणण्यासाठी आपण लोकांनी कटिबद्ध राहावं हे आव्हान या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतोय. पुढच्या वेळी जेव्हा मोठीच्या पूर्वा येऊ त्यावेळेस आपण सभागृहात नाही, जाहीर सभा तिकडे करू चौकामध्ये, त्यासाठी आपण सगळ्यांनी त्या पद्धतीने, मी तुम्हाला सांगितलं की आपण एका संकट काळामध्ये देश धोक्यात आहे. आपली भारत माता, म्हणजे मी तर परवा आमच्याकडे दसऱ्याचा मेळावा झाला, त्या मेळाव्यात सांगितलं की भगवान श्रीरामा तुमची भारत माता अडचणीत आलेली आहे. आता हेला वाचवण्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल. हे जे भस्मासूर जे आहे, महागाईचा भस्मासूर, बेरोजगारीचा भस्मासूर, शेतकरी विरोधी भस्मासूर ज्या लोकांनी आणला त्याला एकदा करते रावणापेक्षा खतरनाक. त्यामुळे मणिपूरची घटना आपण पाहिली, आदिवासी महिलांना निवस्त्र करून त्यांना हजारो महिलांना पेटवून टाकलं. मग रावणापेक्षा भारी आहे की नाही ही व्यवस्था जी आज आहे. त्यामुळे भगवान श्रीरामाला म्हटलं दसऱ्या दिवशी तिकडे जे आता तुम्ही आणि ही जी काही व्यवस्था आहे हे भगवान श्रीरामाचं नाव घेऊन पैसे गोळा केले त्या लोकांनी. हे लोक आज इतकी वाईट परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना बदलण्याचा संकल्प आपल्याला सगळ्यांना हाती घ्यायचा आहे. मला विश्वास आहे की आपण आमचे तालुका अध्यक्ष, मुलानेते असतील, शहराध्यक्ष असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील आणि विशेष करून आमचे कॅप्टन असतील, कॅप्टन आज ज्या पद्धतीनं स्वतः आता याला सगळ्या झोपून घेण्याचा एक प्रयत्न केला, तुम्हाला सगळ्यांना यश प्राप्त होईल आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याला पक्षाचं स्थान मोठं करण्याचा संकल्प आपण घेऊन निघाल, लोकांचा विश्वास आपल्याप्रती वाढावा अशा सदिच्छा मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आता दसरा गेला पण येणाऱ्या दिवाळीच्या मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.